थँक्यू. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जबाबदाऱ्यांचं वाटप केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र या सर्व चर्चांना त्यांनी आता पूर्णविराम दिलाय. मी कधीच नाराज नव्हतो. भारतीय जनता पक्ष हा माझा स्वतःचा पक्ष आहे, अशा शब्दात त्यांनी आपली निष्ठा व्यक्त केली. आणि यावेळी बोलत असताना मुनगंटीवार यांनी पक्षात नव्यानं प्रवेश केलेल्या नेत्यांना आणि पाहुण्यांना सूचक इशारा देऊन टाकला. ते म्हणाले की भाजप हे आमचं घर आहे, मात्र बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी हे घर आमचंच आहे असं बोलण्याचा धाडस करू नये, असं मुनगंटीवारांनी सज्जड दम देताना म्हटलंय. मी नाराज कधीच नव्हतो. हा पक्ष माझा आहे. नाराज कसं राहील? अहो, हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलंय. आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं असा दावा करू नये, एवढीच भावना आहे. बरं, मुनगंटीवार यांनी केलेलं हे विधान जे आहे ते थेट आमदार किशोर जोरगेवार यांच्या संदर्भानं असल्याचं बोललं जात आहे. जरी पक्ष नेतृत्वानं मुनगंटीवार आणि जोरगेवार यांना एकत्र जबाबदारी देऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी मुनगंटीवार यांनी घराचा उल्लेख करत पक्षातील ज्येष्ठतेची आणि अधिकाराची जाणीव करून दिलेली आहे. आणि यामुळे निवडणुकीपूर्वी चंद्रपुरातील भाजपमधील अंतर्गत समीकरणं अत्यंत रंजक वळणावरती पोहोचलेली आहेत, एवढं निश्चित. बरं, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झालेली असून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये मेगा भरती झाली. या पक्ष प्रवेशांमुळे ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसेला मात्र मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे आणि मनसेचे दिनकर पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, सर्व पक्षातील सीमाताई हिरे असतील, परंजताई असतील, राहुल भाऊ ढेकले असतील, बाळासाहेब सानप, लक्ष्मणजी सावजी, विजयजी साने, आता निलेशजी बोरा, आशिषजी नार, सुनीलजी केदार या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज या नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये काम चालतं. आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं, हितचिंतकांचं मत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत आपल्या सर्वांगीण विकासासाठी गेलं पाहिजे. मी राजीनामा दिला, मग मागून मला माहीत नाही, मला अजून मिळालं नाही, पण माझा राजीनामा पहिला केला होता. राजीनामा पाठवल्यावर विषय नाही ना, राजीनामा पाठवून दिला. माझा चांगला रोल राहणार आहे म्हणून मला प्रवेश दिला. बरं, विशेष म्हणजे या पक्ष प्रवेशांना भाजप